पुण्यातल्या माथाडी कामगारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। पुण्यात माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश पार पडला। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या संभाव्य पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत। अकोला पश्चिमचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर निखिल गावंडे यांना उमेदवारी देण्याबाबत ठराव मंजूर झाला। याचं एक पत्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पाठवण्यात आलंय। कर्नाटक सरकारने डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना बसवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केलाय। साहित्य आणि सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। आज संध्याकाळी हा सोहळा होतोय। एल्गार परिषद आणि माओवादी संबंधी 31 महिन्यांची शिक्षा झालेले तेलतुंबडे सध्या जामिनावरती बाहेर आहेत। कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतमधील अनधिकृत मशिदीवर कारवाई करायची मागणी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। तर या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली जाते। मात्र कोर्टाने आदेश दिल्यानंतर बैठक बोलावून काय साध्य केलं जाणार अशी विचारणा हिंदुत्ववादी संघटनांनी केली। पनवेलमधील उलवे इथं भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उभारलेल्या रामबागमध्ये अनधिकृत बांधकाम केलंय। या प्रकरणी सिडकोनं मागच्या महिन्यात नोटीस बजावली, मात्र अजून कारवाई होत नसल्याचा आरोप कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांनी केलाय। याबाबत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं।